थेट दृश्य आपण पाहतोय नाशिकमधली दृश्य आहेत। नाशिकमधील काळाराम मंदिरामध्ये सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचलेले आहेत। काळाराम मंदिरात जाऊन अजित पवार यांनी दर्शन घेत आहेत आणि राष्ट्रवादीचे इतर नेते देखील यावेळी आपल्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। ऐतिहासिक काळाराम मंदिरात जाऊन अजित पवारांनी पूजा अर्चना केलेली आहे आणि नुकत्याच आजपासून सुरू झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जनसन्मान यात्रेच्या पार्श्वभूमीवर देखील आपण पाहतोय नाशिकमधल्या काळाराम मंदिरामध्ये सध्या अजित पवार दाखल झालेले आहेत आणि काळाराम मंदिरात जाऊन अजित पवारांनी पूजा देखील केलेली आहे। इतर सहकारी इतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देखील यावेळी उपस्थित असल्याची दृश्य आपण पाहतोय। धनंजय मुंडे, सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील यावेळी उपस्थित असतानाची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आजपासून जनसन्मान यात्रेला सुरुवात झाली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर अजित पवार सध्या नाशिकच्या काळाराम मंदिरात दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। योगेश खरे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, आपण पाहतोय की अजित पवार सध्या काळाराम मंदिरात दाखल झालेले आहेत, काय अधिकची माहिती? अजित पवार यांनी आज काळाराम मंदिरात दर्शन घेतलेलं आहे। खरं म्हणजे त्यांची जी यात्रा सुरू झालेली आहे ती यात्रा करताना विविध धार्मिक स्थळांवर त्यांचं नियोजन आहे दर्शनाचं, ज्यामध्ये शिर्डी साई संस्थान आहे, स्वामी समर्थ दिंडोरीचं आहे, त्याचबरोबर काळाराम मंदिर आहे। अशा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या मंदिरांमध्ये ते दर्शन घेणार आहेत आणि सोबत काही शेतकरी मेळावे, महिलांशी संवाद साधणार आहेत। वेगवेगळ्या समाजाशी संवाद साधताना धार्मिक कार्यक्रम करण्याची किंवा धार्मिक एखाद्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे। एक येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांना आकर्षित करण्यासाठी, मतदारांना एक सहानुभूती मिळवण्यासाठीचा हा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। निश्चितच धन्यवाद योगेश या सविस्तर माहितीसाठी। उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या आपण पाहतोय काळाराम मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून जनसन्मान यात्रेला सुरुवात झाली आणि त्या अंतर्गत आपण पाहतोय की अजित पवार सध्या नाशिकमधील ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये सध्या दाखल झालेले आहेत।